नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. इंदोरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र मुलीचा साखरपुडा ज्याप्रमाणे केला त्यानंतर त्यांच्यावर एकच टीकेची झोड उडाली. इंदोरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा अत्यंत शाही ताटा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉनमध्ये झाला. या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील पुढे आल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला. आपल्या कीर्तनात महाराज कायम लग्नात ज्याप्रमाणे पैसे उरवले सर त्यावर मार्च करताना दिसले. हेच नाही तर पुढे लग्न कशा नसतात त्यावरही महाराज अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका करत दिसले. आता तसेच त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यात डान्स करताना लोकांनी बघितले आणि ते डोक्याला हात लावलं. लोकांसांगी ब्रह्मज्ञान मात्र स्वतः कोरडे पाषाण बनण्याची वेळ आली आहे. लग्न साध्या पद्धतीने केले तरीही लेकर होतात असे इंदोरीकर महाराज यांनी काही दिवसापूर्वीच म्हटले होते. लेकीच्या लग्नात इंदोरीकर महाराजांनी तुफान पैसा उडवला. प्रत्येक गोष्ट आलिशान होती. ज्ञानेश्वरीवाल्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन कार्यालयात पोहोचली. डोळ्यावर गॉगल आणि खास स्टाईल इंदोरीकर महाराजांच्या लेकीची बघायला मिळाली. महाराजांनी लेकीचा साखरपुडा इतका थाटात केला की ते साध्या टीकेचे धनीत ठरले असून त्यांच्यावर प्रत्येक स्तरातून टीका केली जात आहे. कीर्तन थांबवण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी आणि होणारा जावई साहिल चिलप यांचे एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होताना दिसते. इंदोरीकर महाराजांचे जावयाने थेट सांगितले त्यांच्या साखरपुड्याला नेमकी किती लोक उपस्थित होते. लोकांना लग्न साधे आणि कमी लोकांमध्ये करायचा उपदेश देणाऱ्या महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात मात्र तब्बल 3,500पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. हे स्वतः इंदोरीकर महाराजांचे जावई सांगत होते. व्हिडिओमध्ये महाराजांचे जावई चिलप आणि ज्ञानेश्वरी दोघे दिसत आहेत. सुरुवातीला ज्ञानेश्वरी आणि साहिल सर्वांना हात जोडून नमस्कार करताना दिसतात. साहिल म्हणतो, नमस्कार. आमचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉनमध्ये थाटामाटात पार पडला. कमीत कमी 3-3,500 लोकांचे चांगल्या पद्धतीने नियोजन झाले. आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. सगळा कार्यक्रम सुंदरपणे पार पडला. आमची जी एंट्री झाली ती सुंदर होती. साखरपुड्याला किती लोक होते हे आता महाराजांच्या जावयाने स्पष्ट बोलून दाखवले आहे.